आपण मोठं पॅटर्न वन टक्स घेऊया. 40चं माप घेणार आहे. तर 40चा चौथा भाग झाला आहे 10 अधिक 2 बरोबर 12. उंची घ्या आवडीनुसार. सपोज उंची घेतली मी 13 अधिक 1 14. आणि हा आपला बॉक्स रेडी. याला गळ्याची रुंदी ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर नसेल, जर समजा समोरच्याने मला सांगितलेलं आहे की गळा मला मोठा आवडतो, तरी सुद्धा त्याची गळ्याची रुंदी किती असणार आहे? 2 असणार आहे. नंतर त्याच्या शोल्डरचं जे माप आहे ते त्याने जितकं सांगितलं तितकं. त्याने जर सांगितलं की मला 2 पाहिजे तर 2.5 घ्यायचं. त्याने जर सांगितलं मला 3 पाहिजे तर 3.5 घ्यायचं. आता आम्हाला सांगितलं की 2.5 पाहिजे म्हणून आम्ही किती घेणार आहे? 3 घेणार आहे. आणि हे झालं 40 छातीसाठी लागणारं माप. तुम्ही हे कमी जास्त करू शकता. गळ्याची उंची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी, समजा 6 सांगितलेली आहे तर 6.5 घ्या. मी इथे 5.5 अधिक अर्धा इंच घेतलाय. आणि बगलीची लांबी जी आहे ती 40 छातीसाठी 6 इंच इतकीच लागते. तर हा निव्वळ योगायोग आहे. हे आणि हे असं सेमच असतं असं नाही. असं करा, 1 इंच आतमध्ये जा, तिरकस रेषा ओढून घ्या. 1.5 इंच वर पुन्हा एक रेषा द्या, तिरकस रेषा ओढा. आणि आपण आता 40 छातीचं माप शिकलोय. तशाच पद्धतीने आपण आणखीन सुद्धा पुढचे माप शिकणार आहोत. तुम्ही शिकत आहात LG फॅशनमध्ये वन टक्स पॅटर्न. आता मला सांगा की छातीचा टक्स कसा मेंटेन करायचा आहे. तर टक्सचं हे माप जे आहे ते फिक्स असतं. तर ते 40 छाती आहे ना, तर मी कसं लॉजिक लावलं की 40 वर 0 करा आणि हा जो 4 आहे त्याला इथे घ्या. मग तो 4 इथे आलेला आहे आणि त्याला तसंच सोडा. उरलेल्या 1 इंचच्या मापावर गॅप द्या आणि उभ्या रेषेत सेंटरला 4ची रेषा ओढून घ्या. म्हणजे हा टक्स मेंटेन झाला. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं वाटतंय की टक्स छोटा आहे तर जस्ट 1/2 इंच थोडंसं वर पुढे जाऊ शकता. आता हा झाला आहे पुढचा टक्स. पण पाठीमागचा भाग कसा कापायचा आहे मग? तर पाठीमागचा भाग हा तुमचा असा कापायचा आहे. हा तुमचा मागचा भाग आहे आणि हा तुमचा पुढचा भाग आहे. मग पुढचा भाग काय करायचा आहे? तर पुढचा भाग हा वाढवावा लागतो कंपल्सरी. कसा वाढवायचा आहे? तर आता आपण असं समजूया की आपला कापला गेलेला आहे आणि हा कटिंग करून आपल्याकडे रेडी पार्ट आलेला आहे पुढचा. आपण आता त्याला काय करतोय? वाढवतोय. तर कसं वाढवायचं नेमकं? मग हा वाढवायचा पार्ट बघूया. इथे 1 इंच माप घ्या, या साईडला पण 1 इंच माप घ्या, नंतर या सेंटरमध्ये पण 1 इंच माप घ्या. असं तिरकस जोडा. इथे 1/2 इंच घ्या, इथे 1/2 इंच घ्या. आणि अशा पद्धतीने हा आपला पॅटर्न रेडी झालेला आहे. यालाच तुम्ही टक्स दिला की पॅटर्न कंप्लीट होईल. अशा पद्धतीने हा वन टक्स पॅटर्न वाढवला आहे. असे आपण सगळे पॅटर्न वाढवायचे शिकणार आहोत. पण तुम्ही छान कमेंट्स मात्र लिहून पाठवा. नुसतं लाईक करून काही फायदा नाही. आणि तुम्हाला कोणते आणखीन ब्लाऊज पॅटर्न पाहिजे ते कळवा.